मित्रांनो, नॉलेज दीपमध्ये आपलं स्वागत आहे. 12वी पास विद्यार्थ्यांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून 5,846 जागा 2020 मध्ये भरल्या जातील. यामध्ये एज लिमिट आहे 18 ते 25 इयर्स. सॅलरी आहे 21,700 ते 69,100. हे बघा, नेम ऑफ द पोस्ट, नंबर ऑफ वॅकन्सीज. यांनी कॉन्स्टेबलसाठी तुम्ही बघू शकता इथे 3,433 मेल कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह मेल एक्स सर्व्हिसमॅन 226, कॉन्स्टेबल मेल एक्स सर्व्हिसमॅन कमांडो 243, कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह फिमेल 1944. म्हणजे टोटल कॉन्स्टेबल वॅकन्सीज आहे 5846. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लास्ट डेट केव्हा आहे भरायची, कसे फॉर्म भरले जातील आणि लोकेशन कुठे आहे, कुठल्या लोकेशनसाठी ह्या टोटल जागा काढल्या आहे. तर चला मग बघूया ॲक्च्युअल नोटिफिकेशन कसं आहे आणि संपूर्ण माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप तिथे मिळेल. मित्रांनो, हे बघा, ही ऑफिशियल नोटिफिकेशन आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्टाफ सिलेक्शन कमिशन. यांनी रिसेंटली एक नोटिफिकेशन लॉन्च केलं, पब्लिश केलं. त्या नोटिफिकेशनमध्ये तुम्ही बघू शकतात की नोटिफिकेशन हे अपलोड केलं आहे 1 ऑगस्ट 2020 मध्ये आणि वेबसाईट आहे ssc.nic.in. तर नोटीसमध्ये त्यांनी लिहिलं आहे की कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह मेल अँड फिमेल इन दिल्ली पोलीस एक्झामिनेशन 2020. म्हणजे या एक्झामिनेशनमध्ये मेल आणि फिमेल दोन्ही अप्लाय करू शकतात. इम्पॉर्टंट डेट्स यांनी इथे मेन्शन केलं आहे की डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन 1/8/2020 ते 7/9/2020. म्हणजे 7/9 ही लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन. ही जी प्रोसेस आहे ही ऑनलाईन आहे आणि त्याची वेबसाईट आहे www.ssc.nic.in आणि त्याची लास्ट डेट आहे 7 सप्टेंबर 2020. ठीक आहे. ऑनलाईन पेमेंट फी करण्याची लास्ट डेट आहे 9/9/2020. लास्ट डेट अँड टाइम फॉर जनरेशन ऑफ ऑफलाईन चालान, म्हणजे पेमेंट करण्याचा लास्ट डेट आहे 11/9/2020. बरोबर. आता लास्ट डेट फॉर पेमेंट थ्रू चालान ड्युरिंग वर्किंग आवर्स हा जो पिरियड दिलेला आहे 14/9/2020. तर नोटिफिकेशनमध्ये चला बघूया अदर काय काय क्रायटेरियाज आहे. हे बघा, यांनी, मी क्विकली इथे तुम्हाला समजून सांगतोय की यांनी काय काय इथे मेन्शन केलं आहे. Staff Selection Commission will conduct an open competitive examination for recruitment of constable executive male and female in Delhi Police as per the Memorandum of Understanding. म्हणजे मेल अँड फिमेल साठी SSC यांनी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम घेणार आहे. The exam will be advertised by SSC based on vacancies intimated by Delhi Police. म्हणजे दिल्ली पोलीस यांनी ही ॲडव्हर्टाइजमेंट काढली आहे थ्रू SSC आणि ते इंटिमेट करणार तुम्हाला. ॲप्लिकेशन्स विल बी ॲक्सेप्टेड थ्रू ऑनलाईन मोड ओनली. CBE कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड बाय कमिशन इन इंग्लिश अँड हिंदी लँग्वेज. ठीक आहे. यामध्ये कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार, ती तुम्हाला द्यायची आहे. ती दिल्यानंतरच तुम्हाला तुमचा रिझल्ट कळेल. कलेक्शन ऑफ द रिक्वायर्ड एलिजिबिलिटी सर्टिफिकेट्स डॉक्युमेंट्स फ्रॉम द candidates and their verification with original certificates will be carried out at the time of PE and MT. फिजिकल काही असेल तुमचे एंड्युरन्स अँड मेजरमेंट टेस्ट PE and MT will be scheduled and conducted by Delhi Police in Delhi. PNMT क्वालिफाईंग नेचर आहे, म्हणजे तुमची फिजिकल असणार आणि मेजरमेंट टेस्ट असणार. त्यामध्ये 2 टेस्ट आहे, एक तर CBE कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन अँड सेकंड इज फिजिकल एंड्युरन्स अँड मेजरमेंट टेस्ट. राईट.
Final result will be declared by the commission based on the performance of the candidates in computer examination, subject to their qualification in PNMT and other conditions stipulated in the notice of examination. म्हणजे तुमची आधी जी रिटर्न टेस्ट होणार आहे त्याच्यामध्ये आणि तुमचे जे फिजिकल आणि मेजरमेंट टेस्ट होणार आहे MT त्यामध्ये पण तुम्हाला क्वालिफाय करायचं आहे. त्याच्यानंतरच फायनल रिझल्ट ते नोटीसमध्ये जाहीर करणार. RTI public grievances representations relating to notice of examination, online mode of computer based examination and preparation of merit list will be handled by SSC. बरोबर. आता यामध्ये हे जे रिमेनिंग आहे हे एवढं महत्त्वाचे नाही आहे, त्यामुळे मी वाचून काही सांगत नाही इथे. जे इम्पॉर्टंट आहे मी तुम्हाला समजून सांगणार आहे एंटायर नोटिफिकेशन. महत्त्वाचं आहे पे स्केल काय आहे. पे स्केल तुम्ही बघू शकता की 21,700 ते जवळपास 70,000. ठीक आहे. वॅकन्सी डिटेल्स ऑफ वॅकन्सीज आर ॲज फॉलोज. तर कॉन्स्टेबल मेल एक्झिक्युटिव्ह यासाठी बघा टोटल आहे 3,433 आणि SC OBC EWS साठी प्रत्येक कॅटेगरीसाठी यांनी वेगवेगळे नंबर्स दिले आहे, म्हणजे नंबर ऑफ वॅकन्सीज. तर हा जो टेबल आहे तुम्ही जेव्हा नोटिफिकेशन बघणार ॲक्च्युअल तेव्हा प्रॉपरली बघून घ्या किती वॅकन्सीज आहेत. ठीक आहे. कॉन्स्टेबल मेल फिमेल एक्झिक्युटिव्ह एक्स सर्व्हिसमॅन कमांडो इन्क्लुडिंग बॅकलॉग SC हे सगळं इथे मेन्शन केलं आहे. 10% वॅकन्सीज आर रिझर्व फॉर एक्स सर्व्हिसमॅन इन ईच कॅटेगरी ऑफ कॉन्स्टेबल. जसं की मी सांगितलं प्रत्येक वेळेस मी सांगतो तुम्हाला की रिझर्वेशन हे एक्स सर्व्हिसमॅनसाठी असते, काही SC काही ST कॅटेगरी वाईज रिझर्वेशन असतं, राईट. तर हे जे रिझर्वेशन क्रायटेरियाज आहे एक वेळ तुम्ही बघून घ्या. हे जनरली स्टँडर्ड असतं प्रत्येक गव्हर्नमेंट एक्झाममध्ये, बरोबर. काही क्वेरी असेल तर तुम्ही मला व्हिडिओ नंतर कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता. Commission will make selection of candidates pursuant to vacancies reported by Delhi Police. The Commission does not have any role in deciding the nature of or number of vacancies. Implementation of reservation policies, maintaining reservation rosters and embarking of vacancies for different categories comes under domain of Delhi Police. म्हणजे हे सगळं दिल्ली पोलीसच्या अंडरमध्ये येणार. नॅशनॅलिटी तर ऑब्विसली इंडिया असणार. एज लिमिट आहे 18 ते 25 इयर्स. Then permissible relaxations in upper age limit for different categories as under. म्हणजे हे जे अप्पर कॅटेगरी लोअर कॅटेगरी आपण जे म्हणतो प्रत्येक कॅटेगरीसाठी काही ना काही रिझर्वेशन असते. तर जनरली OBC साठी 3 इयर्स, SC ST साठी 5 इयर्स. डिपार्टमेंट कॅन्डिडेट देन डिसेबिलिटीसाठी प्रत्येकसाठी काही ना काही रिझर्वेशन असतं. हा जो बॉक्स आहे किंवा मग हा जो टेबल आहे तुम्ही प्रॉपरली गो थ्रू करा आणि समजून घ्या. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता. डेट ऑफ बर्थ filled by the candidate in online applications form and same recorded in matriculation certificate. म्हणजे तुमची डेट ऑफ बर्थ तुम्ही जो डेटा तुम्ही भरणार आहात ऑनलाईन ऍप्लिकेशन फिल करताना तो करेक्ट असला पाहिजे, याचंच यांनी इथे मेन्शन केलेलं आहे. डिपार्टमेंटल कॅन्डिडेट म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल की जो ऑलरेडी डिपार्टमेंटमध्ये एखादा व्यक्ती काम करत असेल त्याचा मुलगा किंवा एक्स सर्व्हिसमॅन त्यालाच म्हणतो आपण, किंवा मग डिपार्टमेंटमध्ये जो काम करतो त्याला जर हायर पोस्ट हवी असेल तर तो अप्लाय करू शकतो. दॅट इज कॉल्ड डिपार्टमेंटल कॅन्डिडेट. त्यानंतर हे जे आहे हे तुमच्यासाठी त्यांनी एक्सप्लेन करून सांगितलं आहे की कॉल ऑफ सर्व्हिस म्हणजे काय, एक्स सर्व्हिस म्हणजे काय. हे तुम्ही जाऊन जेव्हा नोटिफिकेशन बघणार तेव्हा प्रॉपरली रीड करून घ्या. काही इश्यू असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकतात. आता एक सर्व्हिसमॅनचं मिनिंग पण यांनी मेन्शन केलं आहे, बरोबर. ते आपण वाचून काही महत्त्व नाही. ते इम्पॉर्टंट पॉईंट्स मला तुम्हाला हायलाईट करून सांगायचे आहे. प्रोसेस ऑफ सर्टिफिकेशन अँड फॉर्मॅट ऑफ सर्टिफिकेट्स. आता तुम्ही जे सर्टिफिकेट प्रोव्हाइड करणार जे पण कॅटेगरीवाले लोक आहेत त्याच्यासाठी यांनी एक प्रोसेस दिली आहे आणि फॉर्मॅट दिला आहे. त्या फॉर्मॅटच्या अनुसारच तुम्हाला हे सगळं सर्टिफिकेट्स द्यायचे आहे. आता इम्पॉर्टंट आहे क्वालिफिकेशन ऑफ एज्युकेशन, राईट. तर ॲज ऑन 7/9/2020 म्हणजे की 7 सप्टेंबर 2020 पर्यंत तुमचं क्वालिफिकेशन असलं पाहिजे खालीलप्रमाणे. तर क्वालिफिकेशन आहे 10+2 म्हणजे 12वी,
बरोबर. 12वी सेकंड सिनियर सेकंडरी pass from a recognized board education qualification is relaxable up to 11th pass for the son or daughters of serving or retired or deceased Delhi police personnel. Then burglar, mounted constable, driver म्हणजे काय की जनरली 12वी पास पाहिजे. काही रिलॅक्सेशन त्यांच्यासाठी आहे जे ऑलरेडी दिल्ली पोलीसमध्ये काम करतात किंवा रिटायर्ड आहे किंवा त्यांना काही त्यांची परिस्थिती हे नाजूक आहे म्हणजे त्यांची फिजिकल और हेल्थ वाईज ते त्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी थोडं रिलॅक्सेशन दिलेलं आहे त्यांच्या मुलामुलींना बरोबर. आता इथे दिलेलं आहे की मेल कॅन्डिडेट्स मस्ट पजेसेस अ व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन फॉर LMV मोटरसायकल और कार. म्हणजे एखादा मेल कॅन्डिडेट असेल तर त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असणं गरजेचं आहे टू व्हीलरचं मिनिमम. कारचं चालेल पण टू व्हीलरचं पाहिजे. राईट. Candidate have not acquired the essential education certificate as on will be rejected. जर तुमच्याकडे क्वालिफिकेशन नसेल तुम्ही तर रिजेक्टेड ऑब्विसली. बरोबर. आता चला बघूया खाली आणखी काय इम्पॉर्टंट दिला यांनी. कॅन्डिडेट्स बघा 7 तारीख 7/9 पर्यंत तर आहेच. देन इन्सेंटिव्ह टू NCC कॅन्डिडेट हा एक महत्वाचा भाग आहे इथे. सर्टिफिकेट कॅटेगरी बघा NCC CBA सर्टिफिकेट असेल तर इन्सेंटिव्ह और बोनस मार्क. NCC असेल एखाद्या व्यक्तीकडे स्टुडंट्सकडे तर C सर्टिफिकेट असेल तर 5% मार्क, B असेल तर 3% अँड A असेल तर 2% ऑफ मॅक्सिमम मार्क्स ऑफ द एक्झामिनेशन. एवढं तुम्हाला बोनस मिळेल. बरोबर. द बेनिफिट विल बी गिवन ऑन प्रोडक्शन ऑफ द ओरिजिनल सर्टिफिकेट सपोर्टिंग डॉक्युमेंट. Crucial date for the purpose will be closing date of receipt of online application. बरोबर. म्हणजे तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल NCC तरच तुम्ही बेनिफिट घेऊ शकतात आणि ते पण तुम्हाला ओरिजिनल अप्लाय करावं लागेल म्हणजे त्यांना द्यावं लागेल. ऍप्लिकेशन आता हाऊ टू अप्लाय. आता अप्लाय कसं करायचं बघून घ्या एक वेळ. स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे. ऍप्लिकेशन्स मस्ट बी सबमिटेड इन ऑनलाईन मोड ओनली थ्रू द ऑफिशियल वेबसाईट ऑफ SSC. म्हणजे ही स्टाफ सिलेक्शन कमिशनची ऑफिशियल वेबसाईट जी आहे www.ssc.nic.in. त्यामध्ये तुम्हाला ऑफिशियल नोटिफिकेशन मिळेल आणि ऍप्लिकेशन कसं करायचं ती पण प्रोसेस मिळेल. फॉर डिटेल इन्स्ट्रक्शन्स प्लीज रेफर टू Annexure 1-2 of the notice. Sample performa or pro forma of one-time registration and online applications are attached as Annexure 1A and Annexure 2A. म्हणजे त्यांनी काय केलं आहे की एक सॅम्पल वन टाइम रजिस्ट्रेशनची प्रोसेस अटॅच करून दिलेली आहे Annexure 1A मध्ये आणि 2A मध्ये. ती तुम्ही जाऊन एक वेळ बघून घ्या. तुम्हाला काही इश्यू असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये शेअर करू शकता. मी तुम्हाला रिप्लाय करेल. त्या व्यतिरिक्त त्यांनी इथे दिलेलं आहे की तुमचा फोटोग्राफ्स कुठल्या साईजचा असला पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ द ऑनलाईन ऍप्लिकेशन इज 7 सप्टेंबर 2020. Candidates are advised in their own interest to submit the online application before the closing date. बरोबर. म्हणजे तुम्हाला क्लोजिंग डेटच्या आधीच ऍप्लिकेशन भरायचे आहे. आता बघूया इम्पॉर्टंट आहे की फी का असली पाहिजे. यामध्ये बघून घ्या की फी पेएबल आहे 100 रुपीज. आता इंटरेस्टिंग थिंग इज दॅट की वुमन कॅन्डिडेट्स अँड कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू द शेड्यूल कास्ट SC ST रिझर्वेशन फॉर आर एक्झम्प्टेड फॉर फ्रॉम पेमेंट ऑफ फी. म्हणजे तुम्हाला 100 रुपये मेल पर्सनसाठी आहे. जर वुमन असेल किंवा मग SC ST असेल तर त्यांच्यासाठी एक्झामिनेशन फी 0 आहे. एक्झामिनेशन फी कॅन बी पेड ऑनलाईन थ्रू भीम UPI नेट बँकिंग. हे बघा यांनी 100 रुपये कसे पे करायचे तर पेटीएम दिलाय का नाही, मास्टर कार्ड, व्हिसा कार्ड, नेट बँकिंग, भीम दिलाय और बाय जनरेटिंग SBI चालान. ठीक आहे. म्हणजे याद्वारे तुम्ही पे करा आणि SBI चालान जनरेट करा. Online fee can be paid by the candidates up to 9/9/2020. However, candidates who wish to make the cash payment through the challan may make the payment in cash at the branches of SBI. म्हणजे जर तुम्हाला कॅशच द्यायची असेल, तुमच्याकडे हे नेट बँकिंग वगैरे नाही आहे, ऍप्लिकेशन नाही आहे, भीम नाही आहे, तर तुम्ही कॅश देऊ शकता. तुम्हाला त्यासाठी SBIच्या बँकेत जावं लागेल आणि चालान भरावं लागेल. Application received without the prescribed fee shall not be considered and similarly rejected. म्हणजे तुम्हाला फी भरावीच लागेल, त्याच्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही.
राईट. हे झालं इम्पॉर्टंट. आता आणखी काय दिलं आहे, सेंटर्स ऑफ एक्झामिनेशन. हा, हे एक इम्पॉर्टंट आहे. यामध्ये बघा, यांनी काय एक्झामिनेशन सेंटर्स अँड सेंटर कोड हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल की आपल्याला एक्झाम देताना कुठलं सेंटर्स भेटलं पाहिजे, ते महत्वाचं आहे. आपल्या गावाजवळचं सेंटर आपल्याला हवं आहे. तर सिटीज यांनी दिलं आहे की भागलपूर, दरभंगा, पटना वगैरे. सेंटर रिलीजन हे हे हा एक बॉक्स इकडे तुम्ही बघून घ्यायचा की तुम्हाला नेमकं कुठलं पाहिजे सेंटर, आणि तुम्ही कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये आहे त्याच्यावरनं तुम्हाला सेंटर सिलेक्ट करावं लागेल. प्रत्येक डिस्ट्रिक्टचं दिला यांनी सेंटर्स. दिल्ली, मुंबई, इंडियामधले जेवढे पण मेजर मेजर डिस्ट्रिक्ट्स आहे, हे बघा इथे अहमदाबाद सारखं दिलंय, राजकोट, सुरत. प्रत्येक स्टेट वाईज किंवा मग डिस्ट्रिक्ट वाईज यांनी एक रिजन सेट केला आहे. वेस्टर्न, सेंटर, ठीक आहे. त्याच्यानुसार त्यांनी रिजनल डायरेक्टरकडे ते जाणार सगळं स्टाफ सिलेक्शनच्या. Candidates has to give an option for 3 centers in order of priority within the same region. No request for change of center will be considered later under any circumstances. म्हणजे तुम्हाला सिलेक्शन जे सेंटर चूज करताना, निवडताना 3 ऑप्शन्स द्यायचे आहे. तुम्हाला सगळ्यात आधी कसं द्यावं लागेल, तुम्हाला सगळ्यात आधी जवळचं द्यावं लागेल. समजा तुम्ही मुंबईत राहता तर तुम्हाला सगळ्यात आधी मुंबईचं द्यावं लागेल. नंतर मुंबईच्या जवळचं तुम्हाला नेक्स्ट सेंटर द्यावं लागेल, ते आहे पुणे, बरोबर. आणि थर्ड आहे तुम्ही नाशिक देऊ शकता, ते पण मुंबई जवळ आहे. किंवा मग पहिलं मुंबई, सेकंड नाशिक, थर्ड पुणे, बरोबर. आता स्कीम ऑफ एक्झामिनेशन. द एक्झामिनेशन विल कन्सिस्ट ऑफ कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन, फिजिकल एंड्युरन्स अँड मेजरमेंट टेस्ट, फॉलोड बाय मेडिकल एक्झामिनेशन ऑफ रिकमेंडेड कॅन्डिडेट्स. म्हणजे सगळ्यात पहिले काय होईल, कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होणार, फिजिकल एंड्युरन्स टेस्ट होणार, आणि देन मेजरमेंट टेस्ट होणार. आता याचं बघा, कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशनचं काय यांनी दिलं आहे. द कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन विल कन्सिस्ट ऑफ वन ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस पेपर कंटेनिंग 100 क्वेश्चन्स कॅरिंग 100 मार्क्स. म्हणजे काय की कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशनचा टोटल सिलेबस यांनी इथे दिलेला आहे. 100 मार्क असणार, प्रत्येक मार्कला, प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क्स असणार, बरोबर. आता जनरल नॉलेजचे किती प्रश्न असणार तर 50, आणि मार्क्स किती असणार तर ऑब्व्हियसली 50. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क यांनी दिला आहे. आणि नंतर त्यांनी काय दिलं आहे की रिझनिंग, न्यूमेरिकल ॲबिलिटी, कम्प्युटर फंडामेंटल्स, MS एक्सेल, ML वर्ड, देन कम्युनिकेशन, इंटरनेट, ब्राउझर्स, एटसेट्रा एटसेट्रा. आणि टोटल ड्युरेशन किती दिलं आहे यांनी, ड्युरेशन टाइम अलाउड 90 मिनिट्स. 90 मिनिट्स आहे. म्हणजे क्वेश्चन पेपर कसा असणार ते पण आपण इथे एक्सप्लेन केलं आहे, कुठले सिलेबस असणार, ड्युरेशन किती असणार, ते सध्या सगळं इथे. देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग ऑफ 0.2% मार्क्स फॉर इच रॉंग आन्सर. म्हणजे इथे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम पण असणार, ते पण तुम्हाला हे व्हायला पाहिजे. देन बघूया पुढे काय. तर कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड इन इंग्लिश अँड हिंदी. ठीक आहे. आता सिलेबस फॉर कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन विल बी ॲज फॉलोज. आता सिलेबसमध्ये नेमकं काय असणार तर ते एक वेळ जाणून घेऊया क्विकली. काय असणार सिलेबसमध्ये, जनरल नॉलेज और करंट अफेअर. हे बघा, हा सिलेबस तुम्ही एक वेळ गो थ्रू करा एक्झाम द्यायच्या आधी, तुम्हाला खूप हेल्प होणार इथे. कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशनमध्ये सिलेबस जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. रिझनिंगचं सिलेबस यांनी दिलेलं आहे. तुम्हाला जर काही इश्यू असेल सिलेबसबद्दल तर तुम्ही मला कमेंट करा. माझ्याकडे एक म्हणजे तुम्हाला एक वेबसाईट सांगेल मी, त्यामध्ये हे सगळ्याची प्रिपरेशन तुम्ही इझिली करू शकतात. न्यूमेरिकल ॲबिलिटी वगैरे वगैरे. फंडामेंटल्स ऑफ कम्प्युटर और MS एक्सेल. तर हा सिलेबस पण तुम्ही बघून घ्या एक वेळ, आणि याच्यानुसारच प्रिपरेशन करा. क्वेश्चन शाल बी ऑफ मॅट्रिक्युलेशन लेवल, म्हणजे 12 पर्यंतच्या लेवलचेच क्वेश्चन असणार, जास्त हार्ड नसणार. फिजिकल अँड मेजरमेंट टेस्ट हे तुमची त्याच्यानंतर घेतला जाणार, बरोबर. त्यानंतर आहे फिजिकल अँड मेजरमेंट टेस्टमध्ये नेमकं असणार काय, तर यांनी इथे शॉर्टमध्ये दिलेलं आहे की स्टँडर्ड ऑफ फिजिकल एंड्युरन्स टेस्ट ऑफ फॉर मेल कॅन्डिडेट्स इन्क्लुडिंग एक्स सर्व्हिसमॅन अँड डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स विल बी अंडर ॲज. आणि इथे बघा की एज आहे अप टू 30 इयर्स. रेस आहे, हे बघा, हे तुम्हाला आय थिंक माहीत असेल, हे तुम्ही बघून घ्या की रेस 1600 मीटर्स असेल तर किती मिनिटामध्ये तुम्हाला कव्हर करायचं आहे. लॉंग जंप, हाय जंप, हे नोटिफिकेशनमध्ये मी तुम्हाला कम्प्लीट नोटिफिकेशन इथे समजून सांगत आहे. हे बघा, बरोबर.
देन आहे स्टँडर्ड ऑफ फिजिकल मेजरमेंट फॉर मेल कॅन्डिडेट. फिजिकल मेजरमेंट म्हणजे काय? तुमची फिजिकल मेजरमेंट टेस्ट विल बी टेकन ओनली फॉर दोज कॅन्डिडेट्स हू क्वालिफाय द फिजिकल एंड्युरन्स टेस्ट. त्यामध्ये मिनिमम 170 सेंटीमीटर रिलॅक्सेबल तुमची हाईट असली पाहिजे आणि हे त्याचे खाली रिलॅक्सेशन दिलेलं आहे. करेक्ट. 5 सेंटीमीटर फॉर रेसिडेंट्स ऑफ हिल एरियाज, गरवालीज, कुमोनीज, गोरखाज, हे सगळे रिलॅक्सेशन दिलेलं आहे. 5 सेंटीमीटर फॉर SC कॅन्डिडेट्स, 5 सेंटीमीटर in case of sons of serving or retired person. Then 81 सेंटीमीटर with minimum of 4 सेंटीमीटर एक्सपान्शन चेस्ट असली पाहिजे तुमची. बरोबर. आता हे जनरली पोलीस भरतीमध्ये हे सगळे क्रायटेरिया तुम्हाला बघता यायला पाहिजे, बघितलेच पाहिजे, इम्पॉर्टंट आहे. आता एंट्रन्स टेस्ट फॉर फिमेलमध्ये काय आहे की फिमेलमध्ये हा तुम्हाला जो टेबल यांनी दिला आहे तो महत्वाचा आहे की रेस 1600 मीटर्स तुम्हाला 8 मिनिट्समध्ये कंप्लीट करायची आहे. लॉंग जम्प 10 फीट, हाय जम्प 3 इंच. बरोबर. त्याचसोबत हे बघा, अबोव 40 इयर्स असेल तर तुम्हाला हे क्रायटेरिया फॉलो करावं लागेल. दोज कॅन्डिडेट्स विल बी ऑफ हाय जम्प, हे तुम्हाला ॲज युजल हे जे आपण वर समजून सांगितलं तेच आहे. ठीक आहे. स्टँडर्ड फॉर फिजिकल फॉर फिमेल, स्टँडर्ड ऑफ फिजिकल मेजरमेंट्स, राईट. तर त्यामध्ये फिमेलसाठी काय काय आहे तर हे बघा की 157 सेंटीमीटर हाईट आहे आणि रिलॅक्सेशन त्यांना 2 सेंटीमीटर दिलेलं आहे इथे. हे बघा, हे रिलॅक्सेशन आहे. हे रिलॅक्सेशन असतं. तर तुम्ही जर या रिलॅक्सेशन मध्ये असाल, समजा तुम्ही या एरियामध्ये बिलॉंग करतात किंवा राहतात, तर तुम्हाला 2 सेंटीमीटरचं रिलॅक्सेशन यांनी दिलं आहे. Relaxation in height and chest, as mentioned above, will be permissible only on production of requisite certificate at the time of PNMT. म्हणजे रिलॅक्सेशन मिळेल तुम्हाला, बट तुमच्याकडे प्रूफ असलं पाहिजे की तुम्ही त्या एरियामध्ये राहतात, म्हणून तुम्हाला रिलॅक्सेशन मिळेल. बरोबर. कॅन्डिडेट्स हू आर डिक्लेअर नॉट क्वालिफाईंग इन फिजिकल स्टँडर्ड, तर ते रिजेक्ट असल्या ते काय दिलं आहे की हाईट और चेस्ट मे प्रिफर अँड अपील ऑन द सेम डे इफ दे डू सो to appellate authority nominated for the center through presiding officer. The decision of the appellate authority will be final and no further appeal or representation in this regard will be entertained thereafter. There is no appeal in physical endurance test. बरोबर. तर स्टँडर्ड्स मध्ये तुम्हाला जर काही क्वेश्चन असेल तर तुम्ही तिथल्या ॲपेलेट ऑफिसरला विचारू शकतात, नाहीतर त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही ऑप्शन नाही. मेडिकल स्टँडर्ड. तर हे बघा, कॅन्डिडेट शुड बी इन साऊंड स्टेट ऑफ हेल्थ, फ्री फ्रॉम डिफेक्ट, डिसीज, विजन 6/12 विदाउट ग्लासेस. यांनी काही मेडिकल स्टँडर्ड्स दिले आहे. त्यामध्ये तुम्ही बघाल तर हेल्थबद्दल यांनी सांगितलं आहे. तर हे तुम्ही एक वेळ वाचून घ्यायचा की यामध्ये बेसिकली यांना काय म्हणायचं आहे. तर त्यांचे स्टँडर्ड हे असतात मेडिकल फॉर्मॅलिटीज, की बाबा चष्मा नाही लागला हवा, बिकॉज तुम्ही कॉन्स्टेबलच्या पोस्टला जाणार तर तुम्हाला मेडिकल स्टँडर्ड फॉलो करावं लागेल. ॲडमिशन्स टू द एक्झामिनेशन. आता एक्झामिनेशनसाठी ॲडमिशन्स कसे आहेत तर ऑल कॅन्डिडेट्स हू रजिस्टर देमसेल्स इन रिस्पॉन्स टू दिस ॲडव्हर्टाइजमेंट बाय क्लोजिंग डेट. हे बघा, याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय नाही आहे जास्त, त्यामुळे याच्यामध्ये आपण जास्त वेळ घालून काही मतलब नाही. Commission will not undertake detailed scrutiny of applications for the eligibility and other aspects at the time of computer based examination. म्हणजे बेसिकली जेव्हा तुमचं रिटर्न एक्झामिनेशन होते तेव्हा तुमची डिटेल स्क्रुटिनी, डिटेल व्हेरिफिकेशन नाही होणार. डिटेल व्हेरिफिकेशन तुमची शेवटच्या 2 स्टेपमध्ये होणार. बरोबर. देन आहे ॲडमिशन सर्टिफिकेट्स फॉर द कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन विल बी अपलोडेड ऑन द वेबसाईट ऑफ द कन्सर्न रिजनल और सब रिजनल ऑफिस ऑफ द कमिशन. Admission certificates will not be issued by post of any stage examination. तुम्हाला सर्टिफिकेट जे असणार ते तुमच्या CBT एक्झामसाठी, कम्प्युटर बेस्ड एक्झामसाठी ते वेबसाईटवर अवेलेबल होणार, ते तुम्हाला पोस्टने पाठवल्या जाणार नाही. राईट. पुढे आहे कॅन्डिडेट मस्ट राईट रजिस्ट्रेशन नंबर, रजिस्टर्ड ईमेल ID, मोबाईल नंबर वगैरे वगैरे. जनरली हे तुम्हाला डिटेल्स तुमचे फिल करायला असतात, तुमचा मोबाईल नंबर वगैरे.
तर इथे यांनी काय म्हटलं आहे इम्पॉर्टंट आपण बघूया एक वेळ की ते इन ॲडिशन टू द ॲडमिशन सर्टिफिकेट इट इज मॅन्डेटरी टू कॅरी ॲटलीस्ट पासपोर्ट साईज रिसेंट कलर फोटोग्राफ्स ओरिजिनल व्हॅलिड फोटो ID हॅव्हिंग डेट ऑफ बर्थ ॲज प्रिंटेड ऑन दी ॲडमिशन सर्टिफिकेट. हे जे डॉक्युमेंट्स इथे लिहिलेले आहे याच्यामधले 1-2 डॉक्युमेंट्स मिनिमम तुमच्याजवळ असले पाहिजे. आता फोटो आयडेंटिटी कार्ड डज नॉट हॅव द डेट ऑफ बर्थ प्रिंटेड ऑन इट देन द कॅन्डिडेट मस्ट कॅरी अन ॲडिशनल ओरिजिनल डॉक्युमेंट. जर त्याच्याकडे त्या आयडेंटिटी कार्डवर तुमची डेट ऑफ बर्थ नसेल तर तुम्हाला 10वीची किंवा 12वीची मार्कशीट घेऊन यावं लागेल जिथे तुम्हाला जे बोर्ड सर्टिफिकेट मिळतं ते जिथे डेट ऑफ बर्थ तुमची मेन्शन असली पाहिजे. तर यांनी काय म्हटलं की द ॲडमिशन सर्टिफिकेट्स फॉर द कॅन्डिडेट शॉर्ट लिस्टेड फॉर अपीअरिंग PE and MT फिजिकल अँड मेजरमेंट टेस्टसाठी विल बी अपलोडेड बाय दिल्ली पोलीस ऑन वेबसाईट. ठीक आहे. जे PE आणि MT साठी शॉर्टलिस्ट झाले आहेत त्यांच्यासाठी जे ॲडमिशन सर्टिफिकेट असणार ते दिल्ली पोलीसच्या वेबसाईटवर अपलोड केले जाणार. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं असतं जनरली जेवढे पण तुम्ही डॉक्युमेंट दिले ते सगळे व्हेरीफाय करतात सेकंड स्टेजला म्हणजे PE आणि MT मध्ये. All candidates shortlisted on the basis of their performances in the computer-based examination and who qualify all the events of PE and MT. PE आणि MTच्या वेळेस तुमचे सगळे डॉक्युमेंट व्हेरीफाय होणार 10वीचे 12वीचे तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स कास्ट सर्टिफिकेट वगैरे वगैरे हे सगळे डॉक्युमेंट इथे जे मेन्शन केले आहे हे सगळे डॉक्युमेंट तुमचे व्हेरीफाय होणार. बरोबर. नंतर आहे सिमिलरली इथे पण डॉक्युमेंट्स यांनी दिलेले आहे की NOC नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट डिपार्टमेंटल कॅन्डिडेट सर्टिफिकेट स्पोर्ट्स सर्टिफिकेट जेवढे पण सर्टिफिकेट्स आहे हे सगळे इथे मेन्शन केले आहे ते तुमचे व्हेरीफाय होणार. आता मोड ऑफ रिक्रुटमेंट इम्पॉर्टंट स्टेप आहे. द रिक्रुटमेंट प्रोसेस विल कन्सिस्ट ऑफ कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन फिजिकल अँड मेजरमेंट टेस्ट. ऑल कॅन्डिडेट्स हू ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर फाउंड टू बी इन ऑर्डर विथ कॉल फॉर अपियर इन दी कम्प्युटर बेस म्हणजे जे एलिजिबल आहे त्यांना CBE साठी बोलवलं जाणार कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशनसाठी. आता बघा स्कोरिंग कसं दिलं यांनी एक वेळ बघून घेऊ. स्कोरिंग असं दिलं आहे की कॅन्डिडेट्स स्कोरिंग बिलो मेन्शन कट ऑफ मार्क्स विल बी कन्सिडर एलिजिबल फॉर शॉर्ट लिस्टिंग टू द नेक्स्ट स्टेज PE and MT. आता रिझर्व्ह कॅटेगरीसाठी बघा ओपन कॅटेगरीसाठी 35 मार्क पाहिजे मिनिमम. SC ST OBC साठी 30 मार्क पाहिजे. हे इम्पॉर्टंट आहे हे बघणं जरुरी आहे तरच तुम्ही नेक्स्ट राऊंडसाठी क्वालिफाय होणार. म्हणजे रिटर्न टेस्टमध्ये तुम्हाला एवढे मार्क पाहिजे. ESM असेल तर त्याला 25 मार्क मिनिमम पाहिजे. बरोबर. Admission certificates for PE and MT will be issued by Delhi Police on their website and that will be conducted by Delhi Police only. म्हणजे PE आणि MT तुम्ही एक वेळ रिटर्न टेस्ट झाले तर PE आणि MT होणार तुमचं ते तुमची दिल्ली पोलीस कंडक्ट करणार. ठीक आहे. आता हे सगळं व्हेरिफिकेशन स्टेप्स जे आहे ते आपण ऑलरेडी डिस्कस केले आहे. परत एक वेळ यांनी काय लिहिलं ते पण बघून घेऊया त्यामुळे कन्फ्युजन नको. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन विल बी कंडक्टेड बाय दिल्ली पोलीस. ठीक आहे ते आपण बोललो आहे. त्यानंतर आहे इथे इम्पॉर्टंट काय दिले आहे का स्टेप यांनी नाही. ठीक आहे ते झाले सिलेक्शन प्रोसेस. त्यांनी पर्टिक्युलर केसेस वाईज दिले केसेस ऑफ ऑल सिलेक्टेड कॅन्डिडेट्स अगेन्स्ट whom any criminal case is registered pending investigation pending trial in court will be considered by Delhi police as per the law in view of the provisions of the standing order. केसेस ऑफ डिपार्टमेंटल सिलेक्टेड जर कोणाच्या अगेन्स्ट काही केस असेल आणि त्याच्या रजिस्टर्ड झाली असेल तर असं नाही ते रिजेक्ट होणार त्याच्यावर व्हेरिफिकेशन होणार आणि ते जर गिल्टी फाउंड झाले त्यांच्या अगेन्स्ट रिअली काही गुन्हा असेल तर ते रिजेक्टेड होणार. रिझॉल्युशन ऑफ टाईज केसेस ते टाय केसेस असतात त्याच्यामध्ये कसं रिझॉल्युशन होणार तर हे एवढं इम्पॉर्टंट स्टेप नाही. ठीक आहे. तुम्ही आधी कम्प्युटर एक्झाम द्या सिलेक्ट व्हा जर रिझॉल्युशन जर टाय झाली तर रिझॉल्युशनची गोष्ट आहे. टाईप ऑफ माल प्रॅक्टिस कुठले कुठले आहेत तर त्यांनी इथे दिलेलं आहे. टेकिंग अवे एनी एक्झामिनेशन रिलेटेड मटेरियल सच ॲज OMR शीट्स. माल प्रॅक्टिस म्हणजे काय गलत काम ते तुम्ही नाही करायला पाहिजे. त्याच्यामध्ये जर तुम्ही काही गलत काम केलं एक्झाममध्ये तर तुम्हाला डिबार केलं जाईल. डिबार केलं जाईल म्हणजे 2-3 वर्षासाठी तुम्ही एक्झाममध्ये बसू नाही शकत. तर हे त्यांनी एक ॲक्शन्स दिलेले आहे की एवढे एवढे वर्षासाठी तुमच्या अगेन्स्ट ॲक्शन घेतली जाणार. बरोबर. हे बघून घ्यायचं एक वेळ की टेकिंग स्नॅपशॉट मेकिंग व्हिडिओज हे बघा इथे दिलेलं आहे.
एखादा स्नॅपशॉट घेतो आपण, फोटो काढतो, व्हिडिओ काढतो क्वेश्चन पेपरचा, ते नाही चालणार इथे. ही काही 10वी-11वीची परीक्षा नाही आहे. ठीक आहे. कमिशन डिसिजन इज फायनल. जे काही डिसिजन असणार ते कमिशन देणार आणि ती फायनल असणार. काही असेल त्याच्यामध्ये तुम्ही ज्युरिस्डिक्शन, कोर्ट इज फायनल ज्युरिस्डिक्शन, म्हणजे कोर्टमध्ये तुमचं काय अपील ऐकल्या जाणार. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स टू द कॅन्डिडेट. हे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन कॅन्डिडेटसाठी आहे. त्यामध्ये इम्पॉर्टंट तुम्ही काय असेल तर वाचून घ्यायचा, बिकॉज मला ह्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट आढळत नाही. तुमच्यासाठी स्पेसिफिकली आहे हे. ठीक आहे, तर तुम्ही हे गाईडलाईन्स वाचून घ्यावे एक्झाम देण्याच्या आधी. देन बघा इथे काय दिलं आहे की ओनली वन ऑनलाईन ॲप्लिकेशन इज अलाउड टू बी सबमिटेड बाय अ कॅन्डिडेट फॉर द एक्झामिनेशन. म्हणजे कुठली पण एक असली पाहिजे. ठीक आहे. जेवढे पण आपण एक सर्व्हिसमॅन आपण बघितलं, एक्झिक्युटिव्ह मेल फिमेल, अदरमध्ये एक सर्व्हिसमॅनमध्ये कमांडोमध्ये, तर त्याच्यापैकी एक तुम्ही भरू शकतात, जास्त नाही भरू शकत. हे कॉमन इन्स्ट्रक्शन्स असतात जनरली कुठल्या पण एक्झाममध्ये. पेएबल फी किती आहे? 100 रुपीज. वुमन कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू द SC ST अँड अदर दे डोंट हॅव फी, म्हणजे त्यांना फी नाही आहे. आणि बाकीच्यांसाठी 100 रुपये फी आहे. इन्क्वायरी सेल, जर काही तुम्हाला क्वेश्चन असेल तर या सेलवर तुम्ही या ईमेल ID वर किंवा मग या फोन नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दिल्ली ऑफिसला. राईट. प्रोसिजर फॉर फिलिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन. आता ऑनलाईन ॲप्लिकेशन कशी फिल करायची याची प्रोसिजर यांनी इथे दिलेली आहे. पार्ट 1. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कंप्लीट स्टेप बाय स्टेप प्रोसेस मिळेल की ऑनलाईन कसं भरतात. तर बघा इथे PDF मध्ये या सगळं दिलेलं आहे, तुम्हाला कळेल की कसं फिल करता. मोबाईल नंबर, ईमेल ID, आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला OTP येणार. OTP केल्यानंतर तुम्हाला सगळे डिटेल्स फिल करावे लागेल. आणि नाव, जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे ते जे तुमच्याकडे ॲड्रेस प्रूफ आहे त्याच्याप्रमाणेच तुम्हाला नाव लिहावं लागेल आणि ते सगळं तुम्हाला इन्फॉर्मेशन फिल करावं लागेल. जसे की 10वीचे 12वीचे मार्क्स, रिसेंट कलर फोटोग्राफ, स्कॅन सिग्नेचर इन JPEG फॉर्मॅट, सिग्नेचर तुम्हाला द्यावं लागेल, डिसॅबिलिटी सर्टिफिकेट द्यावं लागेल. आणि हे सगळं तुम्हाला वन टाइम रजिस्ट्रेशन हे तुम्हाला या वेबसाईटवर मिळेल. ठीक आहे. या वेबसाईटवर तुम्हाला कंप्लीट इन्फॉर्मेशन मिळेल आणि तिथे तुम्हाला ते फिल करावं लागेल. हे स्टेप्स आहे, एक वेळ तुम्ही बघून घ्या, बिकॉज तुम्हाला काही इश्यू असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकतात की इथे इथे तुम्हाला प्रॉब्लेम येतो फिल करायला. 10वीच्या मार्काप्रमाणे, 10वीच्या नावाप्रमाणेच तुम्हाला इथे नाव फिल करावं लागेल. एक्झॅक्ट नेम ॲज पर मॅट्रिक्युलेशन. मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10th सर्टिफिकेट. ठीक आहे. स्टेप्स आहे, स्टेप्स तुम्ही वाचू पण शकतात. सिम्पल स्टेप्स आहे आणि आपल्या ईमेल ID मध्ये ईमेल ID आणि मोबाईल नंबर देणं जरुरी आहे. त्यानंतर काही फॉर्मॅट्स असणार. स्क्रीनशॉट ऑफ वन टाइम रजिस्ट्रेशन फॉर्मॅट. हे बघा सॅम्पल यांनी दिलेलं आहे इथे. तो सॅम्पल बघून घ्या, आपण एक वेळ बघून घेऊ काय आहे ते इम्पॉर्टंट. बघा इथे ईमेल ID, नेम, टाईप ऑफ ID, व्हेरिफिकेशन, आधार नंबर वगैरे वगैरे सगळं इथे यांनी दिलेलं आहे. तर तुम्ही याप्रमाणे भरू शकतात. ठीक आहे. सगळं तुम्ही 10वीच्या मार्कशीटवर जसं नाव वगैरे दिलं आहे त्याप्रमाणे भरावं. पासिंग इयर कधीचं आहे, जेंडर काय, मेल फिमेल, ग्रॅज्युएशन, मोबाईल नंबर, एटसेट्रा एटसेट्रा. ॲडिशनल कॉन्टॅक्ट डिटेल्स जर काय मागितलं तुम्हाला, कॅटेगरी, नॅशनॅलिटी वगैरे काय आहे तुमची, तर ते तुम्हाला इथे लिहावं लागेल. कुठल्या स्टेटमधून आला, पिनकोड काय, डिस्ट्रिक्ट काय आहे, हे सगळं इथे तुम्हाला भरायचं आहे. आणि फोटो अँड सिग्नेचर. फोटो तुम्हाला पेस्ट करायचा आहे, सिग्नेचर पण डिजिटल पाहिजे. सिग्नेचरची डायमेन्शन्स इथे दिलेलं आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन पार्ट 2. पार्ट 2 मध्ये पण सगळं तुम्हाला डिटेल्स यांनी इथे सांगितलं आहे. काय काय तुम्हाला पाहिजे ते वाचा एक वेळ. काही इश्यू असेल तर तुम्ही कन्वे करा, मला मेसेज करा आणि मग मी त्याचा रिप्लाय करेन. स्क्रीनशॉट ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. कॉन्स्टेबल मेल अँड फिमेल इन दिल्ली पोलीस एक्झामिनेशन 2020. इन्स्ट्रक्शन्स काय आहे त्यांचे, हे इन्स्ट्रक्शन्स आहे, एक वेळ वाचून घ्यायचे इन्स्ट्रक्शन्स काय काय दिले आहे. तर बिकॉज 50 पेजेसचा हा PDF आहे, तर प्रत्येक पेज एक्सप्लेन करणं पॉसिबल नाही. तरी मी तुम्हाला इम्पॉर्टंट जे काही आहे ते समजून सांगतोय. करेक्ट. डिक्लेरेशन असणार तुमचं आणि एक वेळ प्रिव्ह्यू असणार. प्रिव्ह्यू असल्यानंतर तुम्हाला
सेंड करायचं. आता हे फॉर्मॅट्स दिले आहे इथे. स्टँडर्ड फॉर्मॅट आहे, जसे की तुम्ही SC ST OBC आहात, काय डिफेन्सवाले आहेत तर त्यांना अंडरटेकिंग फॉर्मॅट जे दिलेले आहे फिल करायचे, याच्यावर साइन अँड स्टॅम्प घ्यायची, बरोबर. जर तुम्ही कॅटेगरी असेल, नॉन क्रिमिलियर असेल ते पण इथे, इकॉनॉमिकली विकर सेक्शन असेल, तुमचा दाखला असेल, जो फायनान्शियल दाखला म्हणतो, इन्कम सर्टिफिकेट, त्याचा पण इथे हे दिलेलं आहे, फॉर्मॅट दिलेला आहे. करेक्ट. स्पोर्ट्स पर्सन ऑफ गेम्स, हे बघा, फॉर एज रिलॅक्सेशन. आता कुठल्या कुठल्या स्पोर्ट्समध्ये एज रिलॅक्सेशन आहे तर ते पण यांनी इथे दिलेलं आहे, आणि त्याचा फॉर्मॅट पण दिलेला आहे रिलॅक्सेशन घेण्यासाठी. हे फॉर्मॅट्स महत्वाचे आहे, एक वेळ वाचून घ्या सगळेचे सगळे. काय आहे तर एक एक स्टेप बाय स्टेप तर इथे आपण वाचू नाही शकत. सर्टिफिकेट ऑफ शोविंग कॅन्डिडेट ॲज पर द डिपार्टमेंटल कॅन्डिडेट. ठीक आहे. एसेन्शियल क्वालिफिकेशन कोड, हे कोड महत्वाचे आहे. कोड 1, कोड 2, कोड 3, हे कोड तुम्हाला तिथे फिल करण्यासाठी त्यांनी दिलेलं आहे. डन. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक नक्की करा आणि शेअर पण करा. जर हा तुमचा व्हिडिओ कामाचा नसेल तर प्लीज इतरांना शेअर करा, म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांना हा व्हिडिओ कामात येईल. ही इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची आहे. धन्यवाद.